सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठल्याही यशाची जी तयारी आहे, मग ती राज्यसेवा असू दे नाहीतर UPSC असू दे, ती जी तयारी आहे ती तयारी कुठून सुरू होते तर त्या अभ्यासक्रमापासून होते। समाजशास्त्र हा विषय त्याला अपवाद नाही आहे। समाजशास्त्रामध्ये सुद्धा जर आपल्याला खूप चांगले गुण मिळवायचे असतील की जे तेव्हा एव्हाना तुमचं ठरलं असेल की नाही आपल्याला किमान इथे 250 प्लस 250 प्लस 300 350 या अशा पद्धतीने आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत, नाही का? राऊंड अबाउट केलं आपण तर 300 प्लस आम्हाला एवढे मार्क्स मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीची आपली जी लालसा, अशा पद्धतीची आपली जी काही मनोकामना नव्हे, त्याच्या पलीकडचा एक शब्द आहे ते म्हणजे की अशी आपली जी अपेक्षा आहे ती प्रत्यक्षात आणायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला ह्या अभ्यासक्रमाचं डिकोडिंग करणं हे फार इम्पॉर्टंट आहे। हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम एकूणच तो काय आहे, कशा पद्धतीने आहे, हे सर्व इथे पाहिलं तर डेफिनेटली आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल। ओके, मग मला सांगा की एकूणच समाजशास्त्र ह्या विषयाबद्दल तुम्ही आता कुठल्या स्टेजला असाल? तुम्ही अगदी सर मी काही वाचलेलं नाहीये ह्या स्टेजला आहात का? तुम्ही अशा स्टेजला आहात की मी फक्त सिलेबस आणि काही क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत, आणि का तिसऱ्या स्टेजला आहात की जिथे तुम्ही या विषयाचा अभ्यास सुद्धा सुरू केलेला आहे, हे जेणेकरून मला तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे गाईड करता येईल? करा, विचार करा जरा विचार। ओके, चला पुढे जाऊयात। मग काय हरकत नाही, आपण बेसिकली असं मानूयात की तुम्ही 1 आणि 2 म्हणजे काय, ज्यांनी अजून फार काही वाचलं नाहीये किंवा ज्यांनी थोडंफार वाचलंय म्हणजे सिलेबस वाचलाय किंवा काही क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत, असे आपण सर्व विद्यार्थी आहोत। हरकत नाही, आपण काय करूया, अतिशय बेसिक पासून जाऊयात या विषयाकडे। ओके, चला आपण आजचा एक खूप चांगला मुद्दा या ठिकाणचा पाहू शकता, तो म्हणजे काय बरं की आता सध्या बघा तुम्हाला माहिती असेल सबरीमालाचं सध्या जे काही केस आहे ती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे। सबरीमाला मंदिर, या मंदिराबद्दल तुम्ही वाचला असेल आणि त्यामध्ये एक प्रश्न फार महत्वाचा आहे की तो म्हणजे महिला ज्या आहेत त्या महिलांना मंदिरामध्ये मुक्त प्रवेश असला पाहिजे का? मंदिरामध्ये मुक्त प्रवेश असला पाहिजे का? काय वाटतं, तुमचं काय मत आहे याच्यावरती? महिलांना त्यामध्ये मुक्त प्रवेश असायला पाहिजे? हे अगोदर मी मंदिराचं सांगतो, म्हणजे मग तुम्ही सांगा मला तुमचं मत, ठीक आहे? मंदिर असं म्हणतं की नाही, आम्ही महिलांना एका विशिष्ट वयातल्या महिलांना कोणते वय हे आहे प्युबर्टी। म्हणजे कोणतं हो, म्हणजे असं वय की ज्याच्यामध्ये महिलांना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं, म्हणजेच ह्या वयातल्या महिलांना आम्ही आमच्या मंदिरात प्रवेश देणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। काय वाटतं आता तुम्हाला की असं काही केलं पाहिजे? बरं, यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे शनी शिंगणापूर जे होतं तर तिथे मंदिरामध्ये प्रवेश होता, पण आतमध्ये जो चौथरा असतो की जिथे महादेवाची पिंड होती वगैरे, त्या ठिकाणी मात्र महिलांना प्रवेश नव्हता। आणि अशा अनेक प्रकारची मंदिरं भारतामध्ये सापडतील जिथे की अशा प्रकारची बाब आहे। काय वाटतं तुम्हाला की असं असायला हवं? करा, पुन्हा एकदा विचार करा, ठीक आहे? जरा विचार बघा मित्रांनो, काय होतं की जेव्हा अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा मंदिराचं म्हणणं असं आहे, मागच्या 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता की महिलांना तुम्ही असं अडवू शकत नाही, हा समानतेच्या तत्वाचा मूलभूत हक्काचं उल्लंघन आहे। मग मंदिराचे जे पुजारी आहेत, ट्रस्ट आहेत, ते म्हणाले ठीक आहे, महिलांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतंय म्हणून तुम्ही त्यांना प्रवेश द्यायला सांगताय, आमचा पण मूलभूत हक्क आहे हो, आम्हालाही धर्माचा स्वातंत्र्याचा हक्क आहे, मग आमच्या मूलभूत हक्काचं काय? तुम्ही असं कसं काय एकाचा डावलून दुसऱ्याचा त्या ठिकाणी अपहोल्ड करू शकता, गृहीत धरू शकता? बरं, दुसरीकडे मंदिर असं म्हणालं, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कायदे पंडित आहात, आम्ही धर्म पंडित आहे, मग कायदे पंडितांनी धर्म पंडितांना च्या कारभारामध्ये नाक खुपसू नये? आम्ही खुपसतो का तुमच्या कामकाजामध्ये? नाक खुपसतो का आम्ही येतो का तुमच्याकडे एखाद्या न्यायनिवाड्यामध्ये न्याय देण्यासाठी? नाही ना। मग तुम्ही आमच्या याच्यामध्ये कसं काय हस्तक्षेप करताय? वरतून केंद्र सरकार असं म्हणालं की हे बघा, कुणाला म्हणालं ते? सर्वोच्च न्यायालय म्हणालं की तुम्ही जी राज्यघटनेची नैतिकता म्हणताय ना की ज्याच्या आधारावरती नाही हे चुकीचं आहे वगैरे म्हणताय, ती तुमच्याजवळ, पण समाज त्याने चालत नाहीये। म्हणजे समाजामध्ये राज्यघटनेची नैतिकता चालते, पण राज्यघटनेच्या नैतिकतेबरोबरच तेवढीच महत्वाची आहे समाजाची नैतिकता। समाजाला काय वाटतं हे समाजाला ठरवू दे, न्यायालयामध्ये तसे काही हस्तक्षेप करू नये। अहो पण मूळ प्रश्न काय आहे? प्रश्न हा आहे की महिलांमध्ये अरे जाऊ दे, टंग ट्विस्ट झालं हे।
मंदिरामध्ये महिलांना प्रवेश का नाही? हे कुठून आलं कुठून ते? त्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय की जेव्हा महिलांना ह्या मंदिरामध्ये मुक्त प्रवेश नाकारण्यात आला, तो का नाकारण्यात आला? तर तुम्हाला याच्यावर काय आठवलं असेल तर ते म्हणजे बघा, महिलांसोबतच पूर्वी आणखी एका घटकाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता आणि तो म्हणजे शूद्र. शूद्र मानल्या गेलेल्या समुदायाला सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. का बरं? कारण हे दोन्ही घटक मित्रांनो, भारतीय जाती व्यवस्था काय मानते? भारतीय जाती व्यवस्था म्हणते की हे दोन्हीही घटक अस्पृश्य आहेत. काय आहेत? अस्पृश्य. आणि ह्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या समुदायाला आम्ही मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही, असं ते म्हणणं होतं. आणि तिथून ही संकल्पना आली. म्हणजे आमची भारतीय जाती व्यवस्था काय करते? या ठिकाणी ह्या दोन घटकांना अपवर्जित करते, बाहेर काढते, वंचित ठेवते. येथे लक्षात तुमच्या. मग हे अपवर्जन आहे. अस्पृश्यता जाती व्यवस्था आहे ती काय म्हणते? या दोन घटकांना अशुद्ध मानते आणि अशुद्ध मानून ती त्यांच्या हक्कांचं उल्लंघन वगैरे ते काही मानत नाही. ती म्हणते की एकूण उतरंडीमध्ये आपलं जे सामाजिक स्तरीकरण आहे त्या स्तरीकरणामध्ये इथे तुम्ही आहात सगळ्यात शेवटी. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? तर असे जे अशुद्ध आहेत ते, ज्यांची वाणी अशुद्ध आहे, ज्यांचं आचरण अशुद्ध आहे किंवा नैसर्गिक धर्मामुळे ते अशुद्ध बनतात. कोण? महिला. नैसर्गिक धर्म, मासिक पाळी, त्या काळामध्ये त्या अशुद्ध बनतात. आणि म्हणून अशा अशुद्ध लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नाही, कारण भगवान आणि मंदिर हे पवित्र आहे, हे शुद्ध आहे. बघा, दुसरा मुद्दा काय येतो इथे की एका बाजूला जाती व्यवस्थेचा हा मुद्दा तर आहेच आहे, पण दुसरीकडे महिलांना असं रोखण्यामागे आणखी एक महत्वाची मानसिकता आहे आणि ती म्हणजे पितृसत्ता. म्हणजे भारतामध्ये काय करते? पितृसत्ता. आणि पुरुष हा पुरुष नसतो का अशुद्ध? मग पुरुष जो 10 दिवस आंघोळ न करता तो अशुद्ध नाहीये का? पुरुष जो तीर्थप्राशन करतो आणि गटारगंगेमध्ये लोळतो तो अशुद्ध बनत नाही का? असा पुरुष की जो अश्लाघ्य शब्द, वाणी त्याच्यातून नाही त्या प्रकारचे उच्चारणे तसे शब्द उच्चारतो तो अशुद्ध होत नाही का? हा पुरुष. मग हे लक्षात घ्या की नाही होत. का? कारण ती पितृसत्ता आहे. पितृसत्ता काय म्हणते की नाही, पुरुष अशुद्ध नसतो, पुरुष हा शुद्ध आहे. तो कसला का असे ना, ठीक आहे, पण तो शुद्ध आहे. महिला हे अशुद्ध आहेत. म्हणजे भारतामध्ये जाती व्यवस्था प्लस काय आहे? अस्पृश्यता, पितृसत्ता एकत्र काम करतात आणि महिलांना काय करतात? इथे दूर ठेवतात. मुद्दा कळतोय माझा तुम्हाला? आणि या पद्धतीने मित्रांनो महिलांना मंदिरामधून प्रवेशापासून वंचितता ठेवण्यात आली, गाभाऱ्यामध्ये प्रवेशाच्या पासून वंचितता ठेवण्यात आली, अपवर्जित करण्यात आलं. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे जे मी तुम्हाला सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय हे काय आहे? हे दुसरं तिसरं काही नाहीये, हे आहे समाजशास्त्र. हे काय आहे? समाजशास्त्र. हे समाजशास्त्र आहे. आणि तुम्हाला आता कळत असेल की अरे हे आम्ही वाचलं होतं, पण जे काही आता मास्तरने सगळं सांगितलं हे माहीत नव्हतं, पण हे पटतंय राव. हे पटतंय की हे सगळं कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे हे नाकारलं गेलेलं आहे. कळतंय का? समजतंय का? काही लक्षात येतंय का? आणि तोच मुद्दा मला इथे घेऊन जायचंय तुमच्याकडे. बघा, हा जो मंदिरांचा आहे, महिलांचा आहे, तसं आणखी एक मुद्दा मला तुम्हाला इथे सांगायचा आहे. तो म्हणजे बघा, बऱ्याच वेळेस आपल्या भारतामध्ये जे दारिद्र्य आहे, भारतच काय हो, जगभरामध्ये सगळीकडे जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याबद्दल काय केलं जातं? नेहमी जी कारणं सांगितली जातात त्या कारणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की जो मनुष्य किंवा जो समुदाय तो दारिद्र्यात आहे तो कारण आळशी आहे. आळशी आहे. आणि तो आळशी असल्यामुळे काय आहे? लेझी. तो आळशी असल्यामुळे तो दारिद्र्यात आहे. आणखी एक शब्द वापरतात ग्रामीण भागामध्ये, अश्लाघ्य शब्द आहे. तो म्हणजे काय? अरे ह्यांना कामच नको आहेत, ही कशी आहेत? आयत खाऊ. ही आयत खाऊ आहेत, ह्यांना कामं नको आहेत, सरकार मोफत देत आहे म्हणून ह्यांना असंच राहायचंय, निवांत. बरं, आणखी एक कारण दिलं जातं. का बरं? अहो काय आहे, भरपूर मुलांना जन्म देणं. भरपूर मुलांना जन्म दिला की बस, मुलांना जन्म द्या आणि त्यांना भीक मागायला लावा. मग हा मात्र आपल्या इकडे तीर्थप्राशन करून निवांत. मग निवांत दारू पिऊन पडणार असेल तर दारिद्र्य येणार, नाही तर मग काय येणार? आणि म्हणून धडधाकट असणारे काम करायला काय झालं तुला, असं जे काही आपण त्या ठिकाणी म्हणत असतो
त्याचं जनरलायझेशन जेव्हा लोक सगळीकडे करत असतात की दारिद्र्यातली व्यक्ती आहे तर ती दारिद्र्यात आहे कारण ती आळशी आहे, आयत खाऊ आहे किंवा ती कामचुकार आहे. पण हे जे काही आपण बघतोय, बोलतोय, जे चर्चा करतोय मित्रांनो, हे काय आहे तर हे आपण बनवलेलं आपलं मत आहे. हे काय आहे? आपलं एक बनवलेलं मत आहे. हे वैयक्तिक मत आहे. काय आहे? वैयक्तिक मत, पर्सनल ओपिनियन. आणि पर्सनल ओपिनियन हे कसे असतात माहितीये? मोस्टली बघा, मोस्टली वैयक्तिक मत आणि त्याला कुठलाही आधार नसतो. वैयक्तिक मतांना आधार नाही. मला वाटलं, मला वाटतं, हे वाटणं, भावना, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि जेव्हा असंच समाजामध्ये अनेक लोक या प्रकारेच काही विचार करायला लागतात तेव्हा ते वैयक्तिक मत राहत नाही, ते सामूहिक मत बनतं. काय बनतं? सामूहिक मत. आणि हे जेव्हा सामूहिक मत बनतं तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, तो म्हणजे कॉमन सेन्स. कॉमन सेन्स. की अरे बाबा हा कॉमन सेन्स आहे. काय कॉमन सेन्स आहे? की जर दारिद्र्यात कोणी राहत असेल तर तो काम करत नाही, कष्ट नाहीये, कष्ट करा, कष्ट करा म्हणजे तुम्ही दारिद्र्यात राहणार नाही. हे झालं वैयक्तिक मत, ते पुढे सामूहिक मत, तेच कॉमन सेन्स. पण आपण काही उदाहरणं घेऊयात. कालचाच खरं तर आजच्या पेपरमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की तेलंगणा सरकारने एक जातनिहाय सर्वेक्षण केलेलं आहे. आणि त्याचा रिपोर्ट आता 2024 मध्ये, आता म्हणजे मागच्या 2024 मध्ये त्याचा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे. आणि त्या रिपोर्टचं सगळ्यात महत्वाचं कन्क्लुजन काय माहिती आहे तुम्हाला? त्या रिपोर्टचं कन्क्लुजन असं आहे की तेलंगणामध्ये व्यक्तींना पगार, व्यक्तींना मजुरी आणि व्यक्तींना परतावा म्हणजेच व्यक्तीचं मासिक व वार्षिक इन्कम, उत्पन्न, हे कशानुसार ठरतं माहिती आहे? हे त्याच्या जातीनुसार ठरतं. जर जातीमध्ये तुमचं स्थान हे उच्च असेल तर तुमचा पगार पण उच्च आहे, तुमचं मजुरी उच्च आहे, तुम्हाला मिळणारा परतावा, तुमचं उत्पन्न उच्च आहे. आणि जर तुम्ही जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये अगदी खालच्या तळाला असाल तर तुमचं उत्पन्न सुद्धा तेवढ्याच खालच्या तळाला आहे. हे सापडलेलं आहे, हे दिसलेलं आहे, हे त्यात आहेत आकडे, तुम्ही वाचा नेटवरती. अहो एवढंच काय, जर तुम्ही नीती आयोगाचा जर दारिद्र्याचा निर्देशांक पाहिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण हे अनुसूचित जमातीमध्ये, त्यानंतर अनुसूचित जातीमध्ये, त्यानंतर अल्पसंख्याकांदरम्यान मुस्लिम समुदायामध्ये आहे. मग आता मुद्दा हा येतो, उपस्थित होतो. आणखी एक तिसरा आकडा सांगतो तुम्हाला. भारतामध्ये जेवढे शेतमजूर आहेत त्यातले 65% शेतमजूर हे अनुसूचित जातीतले आहेत, SC. मित्रांनो, आता एका बाजूला मी हे सगळे तुम्हाला आकडे सांगतोय काय की शेतमजुरांचा असेल किंवा तुमचं उत्पन्न असेल, ठीक आहे, त्यानंतर तुमचं दारिद्र्याचं प्रमाण असेल, हे सगळं का बरं हो? का बरं सर्वात जास्त ST मध्ये, SC मध्ये सापडतं? कुठेही गेलं तर ते ST आणि SC मध्येच का सापडतं? कशामुळे सापडतं? का SC मधील जे तरुण आहेत, तरुणी आहेत, जे लोक आहेत, हे सगळ्याच्या सगळे आळशी आहेत, हे सगळ्याच्या सगळे आळशी म्हणतात, हे सगळ्याच्या सगळे आयत खाऊ आहेत, ते काम करत नाहीयेत. उलट एक शेतमजूर दिवसभरामध्ये जेवढं अंग मेहनत करतो तेवढी अंग मेहनत तर दुसरा एखाद्या व्यक्ती शहरातला करत नाहीये. आणि तो न करता सुद्धा जर कारखान्यात काम करत असेल त्याला मिळणारा परतावा मोठा आहे. मग अंग मेहनत तो पण करतोय, हा पण करतो, मग याला पैसे का कमी आहेत? मुद्दा कुठे आहे? कशामुळे? जर तुम्ही पुणे महानगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिका कुठल्याही भारतातल्या महानगरपालिकेमध्ये जा आणि त्या महानगरपालिकेचे जर सफाई कर्मचारी तुम्ही बघितले तर हे सफाई कर्मचारी प्रामुख्याने SC आणि STच का? कशामुळे? काय कारण आहे त्याचं? म्हणून मित्रांनो काय होतं की दारिद्र्य जे आहे हे फक्त आणि फक्त ते आळशी आहेत किंवा ते आयत खाऊ आहेत याच्याने नाही निर्माण होत. असेल ही कदाचित एखादा अपवाद, पण प्रामुख्याने भारतातलं दारिद्र्य हे बेसिकली जाती व्यवस्थेचा परिणाम आहे. हा जाती व्यवस्थेचा परिणाम आहे. मी तुम्हाला हे सप्रमाण पुन्हा सिद्ध करून दाखवू शकतो. आपल्याकडे जनगणना आता झालं नाही, आता सुरू होईल. 2013 मध्ये जेव्हा भारतातली जातनिहाय जनगणना पार पडली आहे, त्या आकडे अजून ह्या भारत सरकारने पब्लिश नाही केले, पण तेव्हा जे उपलब्ध झाले त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो. 2013च्या जातनिहाय जनगणनेनुसार जर बघाल तर भारतामध्ये शेतीचं प्रमाण म्हणजे जमीन उपलब्ध असण्याचं प्रमाण हे नगण्य आहे. अनुसूचित जातीकडे नगण्य आहे. तो एकतर फक्त शेतमजूर म्हणून काम करतोय, नाहीतर तो शहरामध्ये जाऊन काहीतरी
अकुशल प्रकारचं काम करतोय. अनुसूचित जातीकडे या पद्धतीने शेती उपलब्ध नाही. तशीच अवस्था ही ह्या अल्पसंख्याकांमधल्या मुस्लिम समुदायाची आहे. आणि त्या अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासीकडे त्याची पारंपरिक जमीन होती, मात्र ती या 1950 पासून 2026 पर्यंत विकासाच्या नावाखाली जे जे काही आपण धरणं बांधली, विकासाच्या नावाखाली आपण जे जे काही उद्योग उभे केले आणि विकासाच्या नावाखाली आपण जे जे काही खाणी उभ्या केल्या, या सगळ्यामुळे जर विस्थापित झालेला कोणता समुदाय असेल तर तो अनुसूचित जमातीचा आहे की त्याच्याकडेही आता जमीन नाही. हे लक्षात घ्या. हे त्या पाठीमागचं काय मुख्य कारण आहे. आणि हे सगळं मी कसं सांगतो तुम्हाला, सहप्रमाण आकडेवारीसह सर्वेक्षणांची नावं घेऊन सांगतोय, म्हणजे शास्त्रोक्त स्वरूपात सांगतोय. लक्षात येतंय. आणि मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी दारिद्र्याला जेव्हा त्या जातीशी जोडतोय, मी दारिद्र्याला जेव्हा महिलांशी जोडतोय, मी दारिद्र्याला जेव्हा अल्पसंख्याक समुदायाशी जोडतोय, मी दारिद्र्याला जेव्हा एखाद्या प्रदेशाशी जोडतोय, तेव्हा मित्रांनो मी काय करतोय, मी समाजशास्त्र शास्त्रीय स्वरूपात तुम्हाला त्याची मुद्दे मांडतोय. आणि हे काय आहे, हे आहे आपलं समाजशास्त्र. हे काय आहे, समाजशास्त्र. येते लक्षात. त्यामुळे वैयक्तिक मत, सामूहिक मत, मला असं वाटतं, त्याला कोणताही आधार असत नाही. हे वैयक्तिक मत. आणि इथे सप्रमाण सर्वेक्षण, सांख्यिकीय माहिती, तथ्य, फॅक्ट याच्या आधारावरती सर्वेक्षण करून जेव्हा मत मांडलं जातं, तेव्हा ते काय असतं, समाजशास्त्र असतं, शास्त्र असतं. आणि म्हणून समाजशास्त्र हे कॉमन सेन्स नाहीये. समाजशास्त्र हे मला वाटतं असलं शास्त्र नाहीये. समाजशास्त्र हे शास्त्र आहे. या पद्धतीने त्याचा तो अभ्यास आहे. येते लक्षात तुम्हाला. आणि म्हणून मी काय म्हणलं तुम्हाला, बघा, समाजशास्त्राचा अभ्यास जेव्हा सुरू करताना तुम्ही, तेव्हा तुम्हाला ज्या जगामध्ये आतापर्यंत वयाची 20-21 जे काही तुमचं वय असेल, ज्या जगामध्ये तुम्ही आजपर्यंत 20-21 वर्ष राहिलेला आहात, त्या समाजाकडे बघण्याचा, अरे वा, हे तर मला माहितीच नव्हतं, अरे वा, अरे हे तर काही वेगळ्या पद्धतीनेच आहे, अरे हे तर मी किती आतापर्यंत किती जणांची लग्न लावलेत, अटेंड केली आहेत, पण मला याच्याकडे अशा पद्धतीने बघितलं पाहिजे, हाही याचा एक अर्थ आहे, हे मला कधी माहितीच नव्हतं. हे तुम्हाला वाटायला लागतं पदोपदी. आणि तेच म्हणजे काय, ते म्हणजे काय, ट्यूबलाईट पेटायला लागते. हो मेंटॉस, दिमाग की बत्ती जलती आहे. समाजशास्त्र त्या पद्धतीने तुम्हाला काय करतं, तुमचे झापडेबंद जे काही दृष्टिकोन आहेत ते ओपन करतं आणि नवनव्या पद्धतीने तुम्हाला पाहण्यासाठी उद्युक्त करतं, एम्पावर्ड करतं. दॅट इज सोशलॉजी. येथे लक्षामध्ये. मग हे आपलं समाजशास्त्र आहे. ओके. आता समाजशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, समाजशास्त्राचा अभ्यासक्रम म्हणजे काय, तो आहे आपला समाज, समाजाचा अभ्यास. पण समाजाचा अभ्यास करायचा कसा, तर त्यासाठी हे परिप्रेक्ष्य आणायचे कुठून, चष्मे आणायचे कुठून, दृष्टिकोन आणायचे कुठून, ते आपण नाही आणायचे. ते आपल्याला ऑलरेडी करून दिलेलं आहे. कोण करून दिलंय, ते म्हणजे बऱ्याचशा समाजशास्त्रज्ञांनी. काय केलंय, समाजशास्त्रज्ञांनी ऑलरेडी आपल्याला ते करून दिलेलं आहे की या समाजाकडे कसं पाहिलं पाहिजे. हे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. ते सांगताना त्यांनी काय केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना विकसित केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत, संकल्पना विकसित केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत विकसित केले, हे सुद्धा त्यांनी केलंय. आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचा अभ्यास त्यांनी जो केला, ज्या समाजाचा अभ्यास ज्या पद्धतीने त्यांनी केला, तसाच पुढच्या पिढीने सुद्धा तो करावा. म्हणून अभ्यास कसा करायचा असतो, समाजाचा अभ्यास कसा करायचा, त्यासाठी काही संशोधनाची पद्धती पण त्यांनी विकसित करून ठेवली आहे की जी आपल्याला त्यांनी दिलेली आहे. संशोधनाची पद्धती ही सुद्धा त्यांनी विकसित केलेली आहे. इथे लक्षात. आणि ह्या तिघांचा काय, समाजाचा अभ्यास. मित्रांनो, हा आपला सिलेबस संपला. कळते का, हा आपला सिलेबस आहे, एवढाच आपला सिलेबस आहे. आता त्याला डिकोडिंग केलं की मग सापडतो बरंचसं काही काही. आपला सिलेबस हा एवढाच. आता हे कसं डिकोडिंग करणार बघा. उदाहरणार्थ पेपर 1चा जर विचार केला तर काय, समाजशास्त्रज्ञ 1 मार्क्स, दुर्खेम, वेबर, पार्सन्स, मर्टन आणि मीड, हे 6 विचारवंत आपल्याला पेपर 1 मध्ये. संकल्पना आणि सिद्धांत कोणते, जे आता मी तुम्हाला स्तरीकरण सांगितलं, उतरंड स्तरीकरण, जे सांगितलं आता मी, मजुरी कमी जास्त मिळते, आर्थिक जीवन, बरोबर का. त्याचबरोबर मी सांगितलं तुम्हाला सत्तेमध्ये कमी जास्त सहभाग, राजकीय व्यवस्था, राजकीय समाज.
त्याचबरोबर धर्म, ज्या धर्मापासून आपण सुरुवात केली, त्याचबरोबर पती पत्नी स्त्री पुरुष ही सगळी नाते आहेत, म्हणून नातेसंबंध यांचाही अभ्यास आपल्याला आहे. आणि त्याचबरोबर ज्या समाजामध्ये आपण राहतोय तो समाज पूर्वी जसा होता तसाच आज आहे का? नाही, तो कंटिन्यू बदलतोय, पुढेही बदलणार आहे. म्हणून सामाजिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तन झालं. हा आपला सिलेबस, हा आपला सिलेबस आहे. येते का लक्षात? काही नाही, मी फक्त त्याला काय केलं, डिटेलिंग केलं, मी त्याला डिकोड केलं. पण मुळात 3च टॉपिक आहेत, त्याला परत तुम्ही डिकोड केलं. आता परत अजून मायक्रो लेवलला जायचं असेल तर मग आपण जाऊ शकतो. मग इथे काय, महिला, असमानता, स्तरीकरण, हायरार्की, अधिकार परंपरा, दारिद्र्य, वंश, त्यानंतर एथनिसिटी, वंश सांस्कृतिक समूह, हे असे परत याचे काय होऊ शकतात, तिथे आणखी मायक्रो टॉपिक होऊ शकतात. कळतंय तुम्हाला? आपला त्या पद्धतीने तो सिलेबस आहे. आता हे सेम कुठं आहे? हे सेम आपल्याला पेपर सेकंड मध्ये पण आहे. हे सेम आपल्याला पेपर सेकंड मध्ये पण आहे, म्हणजेच भारतीय समाजाबद्दल. इथे जेव्हा हा सगळा आपण अभ्यास करणार ना, तर पेपर 1 मध्ये आपण काय करतो, तर पेपर 1 मध्ये आपण बघा, मी तुम्हाला इथे सांगतो, पेपर 1 आपला जो पेपर 1 आहे, त्या पेपर 1 मध्ये आपण काय करतो, आपला जागतिक स्वरूपाचा अभ्यास असतो. जागतिक, तर भारताच्या संदर्भात तो कसा आहे. पेपर 2 मध्ये आपण भारतीय समाजाबद्दल अभ्यास करतो. हा बेसिकली त्या 2 पेपर मधला फरक आहे. पेपर 1 मध्ये आपण दृष्टिकोन, सिद्धांत, संकल्पना हे सगळं समजून घेतो, थेरोटिकल पेपर 1 मध्ये. पेपर 2 मध्ये काय आहे, आपल्याला प्रत्यक्ष ऍप्लिकेशन आहे, भारतीय समाजावर त्याचा आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर हा त्यातला बेसिक फरक येतो, एक लक्षात घ्या. मात्र दोन्हीकडे पर्स्पेक्टिव्ह किंवा बाबी ह्या बिलकुल वेगळ्या नाहीयेत, उलट समान आहेत. आणि हाच आपल्यासाठी काय महत्वाचा आहे मुद्दा, की मित्रांनो, आपल्या सोशिओलॉजीमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 बघा, या दोघांचा विचार केला तर विचारवंत इथे पण आहेत आणि इथे पण आहेत. संकल्पना आपण इथे अभ्यासतो आणि त्या प्रत्यक्ष काय करतो, इथे आपण अप्लाय करतो. म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला, उपयोजन करतो. ह्या ठिकाणी आपण उपयोजन करतो. म्हणजे आपण इथे समजा लिंगभाव हे बघितलं तर भारतामध्ये लिंगभाव कसा, इथे आपण धर्माचा अभ्यास केला तर भारतामध्ये धर्माचा अभ्यास कसा, इथे आपण समजा संकल्पना समजून घेतली की सामाजिक परिवर्तन कशाला म्हणतात, तर इथे आपण काय करणार, भारतात सामाजिक परिवर्तन कसं घडलेलं आहे याचा अभ्यास करणार. येते लक्षात? म्हणजे इथे थेरोटिकल समजून घ्यायचं आणि इथे त्याचा अप्लाय करायचं. हा तो यातला बेसिक फरक आहे किंवा बेसिक त्यातला तो मुद्दा आहे. ओके, सो हे लक्षात असू दे. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगितलंय बघा की पेपर 1 जो आहे तो मूलभूत सिद्धांताचा आहे आणि पेपर 2 भारतीय समाजामध्ये, की जिथे भारताची वास्तविकता आपल्याला लक्षात घ्यायची असते. पेपर 1 मध्ये आपण ज्या सिद्धांताचा, संकल्पनांचा अभ्यास करू त्याचा प्रत्यक्ष वापर आपल्याला भारतीय समाजावरती करायचा आहे. काही अगदी बेसिक सांगायचे म्हटलं तर बघा, इथे विचारवंत आपल्या पेपर 1 मध्ये 6 मुख्य विचारवंत आहेत. पहिला कार्ल मार्क्स, दुसरा एमिल दुर्खीम आणि तिसरा मॅक्स वेबर. यांना काय म्हटलं जातं, यांना समाजशास्त्राचे जनक, पितामह, गॉडफादर असं म्हटलं जातं. की या तिघांनीच काय केलं, समाजशास्त्राचा पाया घातला. या तिघांचा अभ्यास करायचा आणि फार सोपे आहेत. कार्ल मार्क्स सतत वर्ग संघर्षातून समाजाकडे बघतात. ते म्हणतात समाज नेहमी आहेरे आणि नाहिरे अशा 2 घटकात विभागलाय. आहेरे त्याकडे काय संपत्ती आहे रे, नाहिरे दारिद्र्यात नाही त्या ठिकाणी आहे किंवा त्याकडे संपत्ती नाही रे. आहेरे विशेषाधिकार आहेत रे. एखादा दुसरा गट कसा असतो, त्याच्याकडे विशेषाधिकार नाहीत रे. आहे रे नाही रे असा सगळा हा खेळ. अगदी कुटुंबामध्ये सुद्धा घर, घराची मालकी, जमीन, जमिनीची मालकी कुणाच्या नावावर, पतीच्या नावावर आहे रे. स्त्री, पत्नी तिच्याकडे यातलं काहीच नाही, अगदी मुलांची नावं सुद्धा नाही, नाही रे, आहे रे नाही रे. आता दुर्खीमचा जर विचार केला आपण तर दुर्खीम मात्र काय करतात, वेगळ्या पद्धतीने त्याकडे बघतात. दुर्खीम हे टिपिकल सोशिओलॉजिस्ट होते आणि दुर्खीम त्यामुळे काय म्हणतात की नाही, कोणत्याही समाजाचा अभ्यास करायचा असेल तर त्या समाजातल्या एकूण लोकांचं मत लक्षात घेणं गरजेचं आहे.
जर ते त्या समाजामध्ये समजा जाती व्यवस्था पालन करतायत, नक्कीच काहीतरी त्या जाती व्यवस्थेचा फायदा असला पाहिजे, त्याच्याशिवाय ते त्याचा वापर करत नाही आहेत. मग तो काय फायदा आहे हे लक्षात घेणं हे समाजशास्त्रज्ञांचं काम आहे. असं म्हणजे त्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण त्या लोकांच्या राहणीमानातले दैनंदिन जीवनातले घटक अभ्यासले पाहिजेत. मॅक्स वेबर हे नोकरशाहीवरती अभ्यास करणारे खूप मोठे विचारवंत आहेत. आणि मॅक्स वेबर यांनी काय केलं की ते म्हणतात की समाज बदलत चाललाय आणि तो अधिकाधिक नोकरशाहीच्या शिकंजामध्ये अडकत चाललाय. आणि मग याच पर्स्पेक्टिव्हने म्हणजे कोणत्या बुद्धी प्रामाण्यवादाच्या पर्स्पेक्टिव्हने आपण समाजाकडे बघितलं पाहिजे. जसं की ते म्हणतात की एखादा समाज हा दारिद्र्यात आहे आणि एखादा समाज हा दारिद्र्यात नाही, याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं, तर त्यांच्या त्यांच्या देशातले त्यांच्या लोकांची मूल्य विचारधारा हे त्या पाठीमागं कारण असू शकतं. त्यांनी हिंदू धर्माचाही अभ्यास केला आणि त्यात ते म्हणाले की हिंदू धर्म, बौद्ध धर्म, इस्लाम हे काय करतात, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान, काय आला होतास घेऊन, अरे रिकामे हाताने येणार रिकामे हाताने तू जाणार, काय करायचंय कमवून, बस नामस्मरण करत राहा. हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन हे सगळे धर्म या पद्धतीने शिकवण देतात. मग हे अनुयायी कशाला काय काम करतील, कशाला त्या ठिकाणी ते संपत्ती कमावतील, म्हणून हे मागास आहेत. पण एकमेव ख्रिश्चन धर्मातला एकमेव प्रोटेस्टंट पंथ असा आहे की जो म्हणतो त्यांच्या अनुयायांना की हे बघ, या पृथ्वीवर तुला पाठवलंय एका विशिष्ट कामासाठी आणि ते काम काय आहे, जास्तीत जास्त संपत्ती कमाव आणि त्या संपत्तीचा वापर लोकांचे अश्रू पुसण्यासाठी कर, ते कर. मग हे जर शिकवण असेल तर त्या पंथातली लोक सतत काम करतात, भरपूर पैसा कमावतात, पुन्हा गुंतवणूक करतात, पुन्हा पैसा निर्माण करतात, पुन्हा गुंतवतात आणि या पद्धतीने समाजामध्ये समृद्धी पसरवतात. मग तिथे काय होतो, विकास होतो. असं हे मॅक्स वेबरचं म्हणणं आहे. बघा लक्षात घ्या, एखादा समाज विकसित आणि एखादा समाज अविकसित कसा काय हे समजून घ्यायचं असेल तर मॅक्स वेबर यांची ही संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. येते लक्षात. तर हा सगळा तो पट आहे. या पद्धतीने आपल्याला समाजशास्त्रामध्ये मित्रांनो, तुम्ही जेवढे काही थिंकर आहेत, जेवढे काही आपल्या संकल्पना आहेत ना, या तुम्हाला एनलायटन करतात हां. आणि अशाच पद्धतीने मग आणखी काही विचारवंत आहेत, टॉलकट पार्सन्स, मर्टन आणि मीड, बरं का. हे पण 3 असे 6 विचारवंत आपल्याला आहेत. त्यानंतर स्तरीकरण, या स्तरीकरणाचा आपण आत्ताच विचार केला, जातीची उतरंडे मी तुम्हाला सांगितली नाही का. त्याचबरोबर कार्याचे सामाजिक संघटन म्हणजे आर्थिक जीवन, तेही आपण पाहिलंय. सामाजिक स्थैर्याचे 3 मुख्य स्तंभ, धर्म, नातेदारी आणि राजकीय व्यवस्था, या तिघांचाही आपण अभ्यास केलाय आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. बघा लक्षात घ्या, मी जे तुम्हाला सांगितलं ना तेच या ठिकाणी काय आहे, आणखी विस्तृत आहे. दुसरं तिसरं काही नाही. मग जसं तिथे 6 विचारवंत आहेत ना, त्यांचे शिष्य किंवा त्यांना फॉलो करणारे भारतीय समाजामध्ये आणखी 2 ते 3 लोक आहेत. एक GS घुर्ये, MN श्रीनिवास आणि AR देसाई. हे काही नाही, हे त्यांना फॉलो करतात. एक प्रकारे तुम्ही त्यांचे शिष्य म्हणा ना. मार्क्सचे शिष्य देसाई, दुर्खिमचे शिष्य श्रीनिवास, अशा पद्धतीने ते शिष्य आहेत. हे त्या पद्धतीने येतात. आणि मग भारतात आपण आलो की मग भारताचं जे वैशिष्ट्य आहे जाती व्यवस्था, त्याचा अभ्यास करणं आलं. मग आपल्याला ते करावं लागतं. मग भारताचा अभ्यास करायचा म्हणजे कसा हो, तर बघा भारताचा अभ्यास करायचा म्हणजे क्रमांक 1, भारत कुठे राहतो, खेड्यात राहतो म्हणून गावांचा अभ्यास करा. भारत कुणीकडे चाललाय, नगरांकडे चाललाय म्हणून नगरांचा अभ्यास करा. पण ह्या दोघांबरोबरच भारत आणखी एका ठिकाणी राहतो, तो म्हणजे आदिवासी पाडे म्हणून आदिवासींचा अभ्यास करा. आलं लक्षात. बरं, हे सगळं होताना या सगळ्यामध्ये काय येतंय, परिवर्तन येत चाललेलं आहे. हे परिवर्तन कुणामुळे, तर राज्यघटनेमुळे म्हणून राज्यघटनेचा अभ्यास करा. शिक्षणामुळे म्हणून शिक्षणाचा अभ्यास करा. आणि त्याचबरोबर कायदे, या कायद्यांचाही अभ्यास करा. पण हे जे परिवर्तन आलंय, कुठे परिवर्तन आलं, खेड्यामध्ये. कसलं परिवर्तन आलं असेल बरं, की जिथे राजकीय स्वरूपात पंचायत राज संस्था, हे परिवर्तन आलंय. दारिद्र्य कमी होत आहे, ते परिवर्तन आहे. शेती करण्याची पद्धत बदलली, हरित क्रांती झाली, ती बदलला, मग त्याचाही अभ्यास करा. येते का लक्षात. पण हे सगळं करत असताना, हे परिवर्तन होत असताना बराचसा घटक असा आहे की जो म्हणतो आमचं परिवर्तनच होत नाही हो. कोण आहे तो म्हणतो शेतकरी, आम्ही असेच आहोत अजूनही. कोण आहेत त्या महिला, त्या म्हणतायत आमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. कोण आहेत ते
कामगार ते म्हणतात अजूनही आम्हाला असंतोष आणि संघर्षच करावा लागतोय. कोण आहेत ते? आदिवासी. ते म्हणतायत आम्हालाही अशाच पद्धतीने परिवर्तनासाठी झगडावं लागतंय. आणि म्हणून ह्या सगळ्यांनी काय केलं मग माहितीये? चळवळी उभ्या राहिल्या. मग ह्या चळवळींचा अभ्यास करा. ह्या सगळ्यांच्या चळवळी आहेत. आता जसं नोएडामध्ये कामगारांनी आंदोलन केलं, चळवळ, कामगार चळवळ, करा अभ्यासाचा. म्हणजे काय, काही वेगळं तिकडे नाहीये, काही नवीन नाहीये, सगळं आपल्याला माहितीच आहे, तेच आहे. आपला सिलेबस हा अशा पद्धतीने आहे. परिवर्तन हा तिसरा टॉपिक सगळ्यात मोठा, आणि त्यातून निर्माण झालेले काही प्रश्न, जातीय संघर्षाचा असेल, धार्मिक संघर्षाचा असेल, शाश्वत विकासाचा प्रश्न असेल, हे प्रश्न हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचे. हा आपला पेपर सेकंड. काय व्हायच्यात, काय नवीन आहे सांगा मला, समजते का तुम्हाला? हा, सो या पद्धतीने हे सगळे घटक आहेत मित्रांनो, हा आपला सिलेबस आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट तुम्हाला एक जाणवेल की पेपर 1 आणि पेपर 2चा जो आपला सिलेबस आहे ना, त्यात 40% सिलेबस हा ओव्हरलॅप आहे, दोन्हीकडे समान आहे. धर्म, राजकारण, कुटुंब, नातेदारी आणि सामाजिक परिवर्तन पेपर 1 मध्ये पण आहे, पेपर 2 मध्ये पण आहे, दोन्हीकडे तो सिलेबस समान आहे. आणि त्यामुळे तुमचं 40% अगोदरच आपला पेपरचा सिलेबस कमी, त्यात पुन्हा अजून 40% कमी. हो, मग राहिला किती? 1.5. अहो 1.5च पेपर आहे आपला. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 2.5 महिन्यामध्ये विषय कव्हर केलेले आहेत. 2.5 महिन्यामध्ये, हा जे पूर्ण वेळ तयारी करत होते ते, आणि जे अर्धा वेळ जीएस, अर्धा वेळ त्या ठिकाणी सोशलॉजीला वेळ देत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी जवळपास 3.5 ते 4 महिन्यामध्ये ऑप्शनल कव्हर केलेला आहे. आणि त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे आपली मेंटॉरशिपची बॅच. आपली ही जी मेंटॉरशिपची बॅच आहे मित्रांनो, या मेंटॉरशिपच्या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते आहे ते म्हणजे 1-on-1. ही संपूर्ण बॅच ही पर्सनलाइज आहे. इथे तुमचा मेंटॉर म्हणून मी सतत काम करत राहतो. ही संपूर्णपणे 1-on-1 असल्यामुळे काय होतं माहितीये, तुम्हाला तुमच्या वेगाने पुढे जाता येतं. जेव्हा सगळे असतात ना वर्गामध्ये, तेव्हा तुमचा वेग तुम्हाला पकडता येत नाही. कारण मला म्हणजे तुम्ही खूप चांगला अभ्यास केलाय किंवा तुमची खूप चांगली ग्रास्पिंग आहे आणि तुम्ही खूप वेळ देऊ शकताय, पण मला तुमच्यानुसार एकट्यानुसार जाता येत नाही, मला सगळ्यांसोबत जावं लागतं. त्यामुळे काय होतं, जे काही चांगले आणि जे थोडेसे करू शकणारे, कष्ट करणारी मुलं आहेत, त्यांना पुढे जाता येत नाही, त्यांनाही मागे थांबावं लागतं, वेग कमी होतो त्यांचा. पण 1-on-1 असल्यामुळे, इथे वैयक्तिक असल्यामुळे काय होतं, जो विद्यार्थी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने हा कोर्स मोल्ड होतो. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी असा आहे की त्याची ग्रास्पिंग चांगली आहे, वेळ जास्त देऊ शकतो आणि कष्ट करणार आहे, तो त्याच्या वेगाने पुढे जाईल. 3-3.5 महिन्यात तो अभ्यासक्रम पूर्ण कव्हर करेल. दुसऱ्या बाजूला जर एखादा विद्यार्थी समजा नाहीये, जॉब करतोय, त्याकडे फार वेळ नाहीये, काही हरकत नाही, तुमच्या पद्धतीने हा कोर्स त्या ठिकाणी डिझाईन होतो आणि आपल्याला तो करता येतो. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये हा फक्त काय आहे लक्षात घ्या, हा कोर्स किंवा ही बॅच ही फक्त आणि फक्त त्या लेक्चर शिकणं आणि शिकवण्यापुरती मर्यादित नाही आहे. याच्यामध्ये प्रिंटेड नोट्स असतील, PDF नोट्स असतील, त्याचबरोबर अजून रिडिंग सजेशन कुठून वाचायचं ते असेल, कंटिन्युअस आन्सर रायटिंग प्रत्येक टॉपिकवर असेल, व त्याचबरोबर याच माध्यमातून आपल्याला कंटिन्युअस मेंटॉरिंग. कारण ही जर्नी जी आहे आपली UPSC किंवा MPSCची, ही जर्नी अतिशय एकाकी आहे. याच्यामध्ये आपल्यासोबत कोणीतरी असलं पाहिजे आणि ती भूमिका वठवण्याचं जे काही काम आहे ते आम्ही करत असतो. आणि त्यामुळे मी माझ्या सोशलॉजीच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आल्यानंतर फक्त फक्त बाबा तू सोशलॉजीबद्दल बोल नाही, GS कसा चालू आहे, तू त्याच्यामध्ये काय करतोयस, आणि मग त्याचं नियोजन करून मग त्याच्यामध्ये तुला सोशलॉजीचं हे नियोजन करता येईल, आणि मग आता तुझं डोकं शांत झालं, आता तू अभ्यास कर सोशलॉजीचा, या पद्धतीने मला न्यावं लागतं. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही फक्त आणि फक्त सोशलॉजी त्याच्यातले सगळे घटक कव्हर करतोच, ते नाही असं नाही, ते करतोच, त्याचा मुख्य भर तिथेच आहे. पण त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक, भावनिक अशा सगळ्या बुद्धिमत्तांच्या संदर्भात देखील आम्ही काम करतो. म्हणून त्या शब्द आहे मेंटॉरिंग. सो आपला कोर्स हा 3 भागात डिवाइड आहे. क्रमांक 1 शिकणं आणि शिकवणं, क्रमांक 2 कंटिन्युअस आन्सर रायटिंग, क्रमांक 3 मेंटॉरिंग. आणि त्यामुळे डेली टार्गेट असतात, वीकली टार्गेट असतात, कंटिन्युअस आपल्या मीटिंग असतात, ऑन डिमांड तुम्हाला मीटिंग घेता येते, ऑन डिमांड तुम्हाला डाऊट क्लिअर करता येतात. प्रत्येक आठवड्याला कंपल्सरी एक मीटिंग असते, तुमच्या आन्सरवरचा तुम्हाला फीडबॅक दिलेला असतो. मीच सगळ्या त्या ठिकाणी क्वेश्चन तयार करतो आणि मीच तुम्हाला फीडबॅक देत असतो. त्यामुळे एवढा वेळ कुठल्याच बॅचमधल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे आपलं सगळ्यात जास्त विद्यार्थी आपले ह्याच मेंटॉरिंग बॅचला ॲडमिशन घेतात.
ठीक आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काही अडचण असेल, शंका असेल तर नक्की विचारा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.